काही वेळेला आपण खूप जास्त नकारात्मक विचारांनी घेरले जातो. आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास होत असतो. सतत रडू येत असतं, रडू थांबतच नसतं. असं आपण सगळेच जण अनुभवतो. बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की ताई काहीच करू वाटत नाहीये, फक्त रडू येतंय, अशक्तपणा येतोय, कोणत्याच गोष्टी करण्यासाठी उत्साह वाटत नाहीये, डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये, मनातले विचारच जात नाहीयेत. सतत काही ना काहीतरी नकारात्मक आठवतंय, पुढे काहीतरी वाईट होईल असं वाटतंय. कोणीतरी सतत काहीतरी करत असतं आणि त्यामुळे आमच्या जीवनावरती त्याचा खूप परिणाम होतो. मग अशा वेळेला आपल्या हातून कोणतीच गोष्ट होत नाही. फक्त पडून राहावं वाटतं. डोकं जड होतं. आपले स्किल्स, आपल्याकडे असलेलं ज्ञान आपण काहीच स्वतःसाठी नाही वापरू शकत. खरं सांगायचं तर हे प्रत्येकासोबत होतं. आपलं रडून झाल्यानंतर यातून बाहेर पडणं जास्त महत्त्वाचं. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी सतत येत राहणार आहेत. सतत आपल्याला रडावं लागणार आहे, सतत काहीतरी असं घडणार आहे ज्याचा आपल्याला त्रास होणार आहे. मग अशा वेळेला काय करायचं? रडणं चुकीचं नाही आहे. रडून घेऊयात, मोकळे होऊयात. पण साधारण 10-15 मिनिटांनंतर किंवा 1 तासाभरानंतर स्वतःला जवळ घेणं, आपल्या श्वासांना फील करणं, मोठ्याने दीर्घ श्वास घेणं, फक्त जे विचार येत आहेत त्यांच्याकडे एक ऑब्झर्व्हर म्हणून पाहणं. विचार येणार नाही असं कधीच होणार नाही. विचार येत राहतील, पण त्या विचारांकडे दुर्लक्षही करायचं नाही आहे. त्यांना येऊ द्यायचं आहे, शांत बसायचं आहे आणि श्वासांकडं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 मिनिटांचा काळ गेल्यानंतर स्वतःला थोडंसं प्रोत्साहन द्यायचं. आपणच स्वतःला म्हणायचं की नाही, आता उठूयात. ठीक आहे, ही गोष्ट जी काही माझ्या आयुष्यात झाली आहे तिला मी फेस करणार. मी त्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. मग आरशापुढे जायचं. आरशापुढे गेल्यानंतर स्वतःकडे बघताच आपल्याला एक उत्साह आल्यासारखं वाटेल. अगदी 5% का होईना तो उत्साह असेल. आपल्या गालावरून, आपल्या शरीरावरून हात पसरवायचा आणि स्वतःला सांगायचं की मला छान आयुष्य जगायचं आहे. थोडंसं मोकळ्या हवेमध्ये जायचं. आपल्याकडे जर हिरवळ असेल तर त्या हिरवळीच्या सानिध्यामध्ये जायचं. बाहेर बघायचं. आपल्या मनाला आपणच विश्वास द्यायचा की नाही, मी सगळं छान करेन, मी स्वतःमध्ये बदल करेन, मी स्वतः आनंदी राहण्याचा सतत प्रयत्न करेन. हे माझं आयुष्य आहे आणि ते माझ्यासाठी आहे, ते मलाच जगायचं आहे. त्यानंतर मस्तपैकी 1 पाण्याचा ग्लास घ्यायचा. त्या पाण्याकडे बघून काही अफर्मेशन्स म्हणायचे. अफर्मेशन्स काय असतात, कसे म्हणायचे याबद्दल ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहेत. ते अफर्मेशन्स त्या पाण्याकडे बघून नुसताच म्हणायचे नाहीत, तर चेहऱ्यावर छोटंसं हसू आणून ते म्हणायचे. एकदाच म्हणायचे नाहीत, तर 2दा 3दा ते फील करून म्हणायचे. आणि ते पाणी पित असताना आपण भरपूर सकारात्मकता स्वतःमध्ये भरून घेतोय. आपली सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आणि आपण एक समृद्ध आयुष्य जगतोय, असेच भाव मनामध्ये आणायचे आहेत. तुम्हाला खरं सांगू, दुःख आणि आनंद हे आपल्या आयुष्याचे पैलू आहेत. ते सुरूच राहणार. एक झालं की एक चालूच राहणार. आपण मात्र दुःखातही सुखाला शोधायचं आहे. इतकंच करायचं आहे. आपण आपले भाव आनंदी आणि परिपूर्ण ठेवलेत तर आपल्याला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टी आपल्यासोबत घडत राहतील. पण जर आपणच सतत आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडून होणार नाही आहे, आपण कुठेतरी अडकत चाललो आहे असा विचार करत राहिलो, घाबरून जगत राहिलो, तर मग तशाच परिस्थिती पुन्हा आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. म्हणून आपले भाव खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपले भाव आनंदी ठेवणं जास्त गरजेचं आहे.